हाय, थोडासा अनयुजुअल व्हिडिओ बनवती आहे. रात्रीचे 12:15 वाजलेत. पण सगळ्यात आधी मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. आपले 25,000 फॉलोअर्स झालेले आहेत यूट्यूबला. सो 25,000 सबस्क्रायबर्स झालेत यूट्यूबला. आय वॉन्ट टू मेक दिस राईट. खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमच्या प्रेमामुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं आहे व्हिडिओ करण्याचं, अजून तुम्हाला एंटरटेन करण्याचं. खूप दिवसांपासून मला नाईट रुटीन हे सगळे प्रश्न येत आहेत. म्हणून मी आज विचार केला की आज नाईट रुटीन दाखवूच या की एक्झॅक्टली मी काय करते. सगळ्यात आधी मला तुम्हाला ही साडी दाखवायची आहे. ओके, माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे, पण येस. सो ही असा पदर आहे. माझी मैत्रीण आहे प्रियंका, तिचा ब्रँड कॉटन स्टोरीज म्हणून. हो, तुम्ही तिकडनं ही साडी घेऊ शकता. सगळ्यात विशेष म्हणजे मला साडी नेसता येत नाही, पण 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 ही साडी मला व्यवस्थित नेसता आली आहे. व्यवस्थित म्हणजे माझ्या दृष्ट्या व्यवस्थित, तुमच्या दृष्ट्या मे बी काही प्रॉब्लेम्स असू शकतात. या सो लेट्स गेट स्टार्टेड विथ द नाईट रुटीन. सगळ्यात आधी आज सकाळी केलेला मेकअप आहे. आता तुम्हाला दाखवते की मी एक्झॅक्टली काय प्रोसिजर करते. सगळ्यात आधी तर मित्रांच्या उधार घेतलेल्या कपड्यांवरती मी म्हणजे लगेच ते चेंज करते. मी रात्री तेच वापरते, कारण की मला खूप लूज कपडे लागतात. मला फक्त टी शर्ट वगैरे असंच आवडतं. मी ते पाजामा बिजामा हे खूप करत नाही, किंवा मी रादर खूप ट्राय केलेलं. दुसरी गोष्ट मेकअप काढणे, की हा कॉटन क्लोथ असतो ना, तो वापरते. बरं, एरवी मी काही रेग्युलरली मेकअप करत नाही, त्यामुळे मी बेसिक फेस वॉश वगैरे करते. पण आल्यानंतर मी फेस वॉश करतेच. अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी करते ती म्हणजे घरात आल्याबरोबर मी पाय धुते आणि स्क्रबर किंवा हे जे काय मिळतं त्याने तळपाय मी घासते, आणि त्याच्यानंतर मी फक्त चप्पल घालूनच फिरते घरभर. मला असं वाटतं ज्यांना कुणाला घरात चालताना किंवा काहीतरी रॅन्डम असं सुरू झालं आहे की पाठच दुखतीये किंवा तळपाय वगैरे दुखत आहेत, मी त्यांना सजेस्ट करेन की प्लीज चपला वापरा. कारण ज्या टाईल्स आहेत ना आजकालच्या बऱ्याच रेंटेड हाऊसमध्ये किंवा काही ठिकाणी ज्या असतात, तर त्या आपल्या पायासाठी चांगल्या नाही आहेत असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे मला तरी हा फरक पडला आहे की मी जेव्हापासून चप्पल वापरायला लागली आहे घरामध्ये, तेव्हापासून माझे तळपाय दुखणं पूर्ण बंद. मेकअप मी आधी ऑइलने वगैरे काढायचे. मला खूपच पिंपल वगैरे सुरू झाले, तेव्हापासून मी सेटाफिलच वापरते. नॉट अ ब्रँड प्रमोशन. म्हणतात लाईट क्लेन्झर असतं ते वापरायचं. पाणी लावणं न लावणं तुमच्या ह्याच्यावर. मेकअप तसा माझा मी 12 तास बाहेर, पण तरी बऱ्यापैकी राहिलाय. मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन की मी एक्झॅक्टली कुठलं फाउंडेशन आणि हे वापरते, कारण की मला त्याच्याबद्दल पण ॲक्च्युली बघितली आहे. बऱ्याच लोकांनी मला विचारलंय की मी एक्झॅक्टली कुठले मेकअपचे प्रोडक्ट्स वापरते. खूप युजली मी मस्कारा वगैरे लावत नाही, कारण मेकअप काढताना ना मला ते पटकन निघत नाही मस्कारा वगैरे, तर मला खूप कंटाळा येतो. तेच पाण्यात भिजवायचा हा कॉटन पॅड. माझं किचन तुम्हाला दिसू शकतं, खूप स्वच्छ असतं. म्हणजे घर नाही पण किचन तरी निदान. सो आणि तो मेकअप पुसायचा, खूप जोरात नाही पुसायचा. मी फारच आतीच करते, बट सी निघतो व्यवस्थित. मेकअप असा मस्कारा किंवा आयलायनर वगैरे असं लावलेलं असेल तर मग मी ऑइलनेच युजली काढते. सेकंड एकदा. बरं, ड्राय पण पडू शकते. माझी स्किन कॉम्बिनेशन आहे, सो माझी स्किन बऱ्याचदा या प्रोसिजर नंतर ड्राय पडते. मध्ये ना माझ्या नाईट रुटीनमध्ये मी रेग्युलरली ॲलोवेरा जेल आणि मध लावायचे. रात्री 15 मिनिटं ते ठेवायचे आणि मग ते धुवून टाकायचे. माझी स्किन एवढी भारी झाली होती त्याच्यानंतर. बरं, मला खूप लोक मेसेज करतात, मला माहित नाही एवढं हेटरेड काय आहे लोकांना. काळ्या ओठाची मला कळत नाही एवढं काय हेटरेड आहे. ठीक आहे, असतात कोणाचे. माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मी त्याचं कारणही सांगितलं होतं काळ्या ओठांचं. आज सकाळी मेकअप करायच्या आधी मी इकडे ना एक मोठा फोड आलाय, त्याला ना मी बर्फ लावला तर घळाघळा रक्त येऊ लागलं त्याच्यातनं. पिंपलला बर्फ लावतात की नाही मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा ना. मी सगळ्या कमेंट्स वाचते बाय द वे.
बरेचदा मला रिप्लाय वगैरे द्यायला नाही होत, कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी आंधळी आहे, मला चष्मा आहे आणि माझे डोळे खूपच दुखतात. पण तरी मी बराच प्रयत्न, मला हे आवडतंय जास्त की तुम्हाला कंटेंट आवडतोय माझा आणि मी मनापासून सगळे प्रयत्न करत राहीनच. काय होतं ना, आपल्याला एवढी लहानपणापासून सवय लागली आहे ना की आपल्याला फेस झाल्याशिवाय असं वाटतं की बाई नाहीच म्हणजे. तर मी ना हे हिमालयाचं वापर याने ऍक्च्युली माझे जरा ड्राय होते, पण मला असं कळलंय जरा फोडांसाठी ते बरं असतं. माहित नाही, माझ्या डॉक्टरने सांगितलंय मला, योगेश वैशंपायन, त्याने मला सांगितलं हे वापरायला. साईड बाय साईड गरम पाणी करायला ठेवलंय. चेहरा बिरा धुतल्यानंतर ना असं जेव्हा ते खूप ड्राय बी वाटायला लागतं ना, मी रोज वॉटर एकदा मारून घेते. माईकवर पाणी नको पडायला, ओठांमध्ये गेलं. आता ते रोज वॉटर थोडंसं मी बेसिक त्याचं ड्राय होऊ देते. गरम पाणी जे करायला ठेवलेलं आहे ते गरम पाणी आणि तूप घेते मी रोज रात्री. माहीत नाही, मला सागर जो आहे सायन्स बेस्ड फिटनेस क्लबवाला, त्याच्याकडनं ती सवय लागलेली रात्री झोपायच्या आधी गरम पाणी प्यायचं विथ तूप. कारण तूप चांगलं असतं डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी आपल्या. माझी जरा बिघडलीच आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम पण. आणि कसं काय कळतं किती बिघडली आहे, कारण तुम्हाला इकडे पिंपल यायला सुरुवात होते. सो हे जे माझं चाललंय ना सगळं, एक ते स्नेल म्युसिनवालं मी लावते. मला माहित नाही त्याचा काही फायदा होतो की नाही. ते अविमीचं वापरतीये. अविमी हर्बल म्हणून एक ब्रँड आहे, त्यांचं मी वापरते. मला चांगलं वाटलं ते. बजेट फ्रेंडली पण आहे, खूप पण असं महाग नाहीये. परत 2 मिनिट थांबूयात. गेल्या काही दिवसांपासून मी रात्री झोपताना आल्मंड ऑइल वापरते. माहित नाही, मला वापरावंसं वाटतंय. आणि मला माहित नाही, मी याचा ना बॉक्स फेकून दिला ह्या सिरमचा टोन ब्राईटनिंग कॅप्सूल समथिंग. मी तो बॉक्स फेकून दिलाय. मला माहित नाही त्यामुळे हे सिरम रात्री लावायचं असतं की नसतं. मी जरा ते बघेन आणि तुम्हाला सांगेन. मागे माझ्या स्किनवरती लिटरली असे एवढे बॉइल्स होते, मोठाली फोडं, आणि भयानक त्रास व्हायचा, ते दुखायचे वगैरे. जसं की आज हे अचानक फुटलं तसंच व्हायचं. मला आता जरा भीती वाटते की परत येणार आहे की काय आपल्या इकडे. मला असं वाटतं की रात्री चेहरा वगैरे स्वच्छ धुतला आणि डायरेक्ट ऑइलचं हे जरी केलं ना तरी पण ते चांगलं आहे. पिलो कवर वगैरे हे खूप रेग्युलरली क्लीन स्वच्छ पाहिजेत. साधं एक आल्मंड ऑइल लावायला मी घेतलंय. हे मला रुपालीने सांगितलंय बरं का. रुपालीची स्किन खूपच भारी आहे. सो रात्री आल्मंड ऑइल लावायची ट्रिक रुपाली भोसलेची आहे. तिने मला हे सांगितलं. ती कित्येक वर्ष हे सगळं फॉलो करतीये. ऍब्सोल्युटली तिचं जे एज आहे, जे मी नाही सांगणार आहे, बट तिच्या एजची अजिबात वाटत नाही. जे बेसिक मी लिम्फ नोडचं शिकलीये तेवढं मी करते झोपायच्या आधी. माझ्या एक लक्षात आलंय, एक हे ऑइल लावून झोपणं आणि त्याच्या आधी ना ते जे मी तुम्हाला सांगितलं, काय म्हणतात त्याला यार, कोरफड आणि मध यांचं ते आधी लावलं ना, अरे खूपच भारी होते स्किन. आता मला लवकर झोपायचं, कारण मी 12 तास बाहेर होते आज. मला वाटतं याची प्रॉपर टेक्निक तुम्ही शिकू शकता. आता मी जे बघून बेसिक जे काही शिकली आहे ते मी फॉलो करते ऑफकोर्स. बरं, नेकचा मसाज करताना तो नेहमी डाऊनवर्ड करतात आणि हे आपले नकल्स आहेत त्याने करायचं. तरी पण खूप हे रेषा येतातच. खूप फोनचा वापर असला की होतं मला वाटतं. काही लोक हे असं पण करतात. टिल्टेड फोन, आयुष्य टिल्टेड झालंय माझं. दुखतोय बरं का हा फोड, खूपच दुखतोय. हे असं वर घ्यायचं, सगळ्या अपवर्ड डिरेक्शन मध्ये हे झालं पाहिजे. काही लोक हे सकाळी करतात. एकदा हे चेक केलं पाहिजे सकाळी पण करायचं असतं का. मी रात्री करते, विषय कट.
टॅपेस्ट्री मी घेतली आहे. लोकांनी मला होम टूर वगैरे साठी सांगितलं होतं, पण माझ्या घरात इतका राडा असतो, मी म्हणलं भाई अजून काय असतं. हां, हे असं इथे ठेवायचं, वर बघायचं. आणि मला असं खूप वाटतं की आपल्याला जेव्हा आपलं वय असतं ना, असं 20शीत वगैरे आपण असतो ना, तेव्हा आपल्याला चांगली संगत मिळणं खूप गरजेचं आहे. आपले सगळ्यांचे विचार वेगवेगळे आहेत आणि असायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि पण त्यामुळे असं येऊन जाऊन कोणावर तरी हसणं आणि कोणावर तरी ओके, मी उगाच बोलतीये, मी हे सगळं उगाच बोलतीये. मी आता जस्ट रॅन्डम एका मुलीची कमेंट पाहिली माझ्या पोस्टवरती आणि ती माझ्या कपड्यांच्या बाबतीत बोलत होती आणि मला असं वाटलं की काय बोलतीये, नको बोलू. मला नाही वाटतं, ऑफकोर्स आता काही लोकांना नाही काही गोष्टीचा फरक पडत, मला फार फरक पडतो असातला भाग नाही. पण काही लोक खूप सेन्सिटिव्ह असतात. आपण असं येता जाता लोकांना, मुलींना असं कुठल्या तरी गोष्टीवरनं काहीतरी बोललो की मुलांना पण बोलतात. काय कोणाची मेंटल स्टेट कशी असेल ना आपल्याला माहीत नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर चांगलं, जे आपल्याला मला माहीत नाही कोणत्या तरी महान व्यक्तीने सांगितलंय, तुम्ही जर चांगलं बोलू शकत नसाल तर काहीच बोलू नका. उगाचच कमेंट्स आणि उगाचच गोष्टी पास ऑन करणं खूपच वाईट आहे. गेट अ थेरपी. तूप, गरम पाण्यात तूप. मला ना कोणीतरी प्लीज चांगला जरा तुपाचा ब्रँड सांगाल का, कुठे किंवा कुठेही. म्हणजे असं ब्रँड पण नाही पाहिजे, या ठिकाणी चांगलं मिळतं ते ऑर्डर मी मुंबईमध्ये करू शकते असं कुठलं असेल तर. कारण मी आत्ता जे इकडे जे घेते ना, तिथे वरती तूप जरा बरं लागतं आणि खाली ते सगळं भेसळ असतं, सगळं डायरेक्ट डालडाची चव लागते. आणि मी खूप लहानपासून, मी एकतर बीडची आहे, गावी खूप चांगल्या क्वालिटीचं तूप मिळतं. दाखवतेच मी तुम्हाला मी काय करते ते. नाईट रुटीनमध्ये सगळ्यात शेवटचा पार्ट जो मी रोज करते गेली 15 वर्ष. मला माहीत नाही याचा काय फायदा होतो, पण मी रोज रात्री तळपायाला तेल लावून झोपते. कोणतंही तेल, पॅराशूट असेल, जास्वंद असेल, मी सध्या काही दिवसांपासून कॅस्टर ऑइल लावते आहे, बेंबीत कॅस्टर ऑइल लावते मी. मला माहीत नाही आहे एक्झॅक्टली काय फायदा आहे. कधी कधी जर मी कुठे बाहेर प्रवास करत असेल तर मी छोटी एक तेलाची बॉटल कॅरी करते. किती विचित्र अँगलला ठेवलाय मी आत्ता फोन. या दिस इज माय नाईट रुटीन. तुम्हाला जे जसं फॉलो करता येईल, तुमच्या गोष्टी तुम्हाला ज्या सूट होतील त्या गोष्टी तुम्ही करत जा. आणि खूप प्रेम आणि खूप मनापासून धन्यवाद. 25,000 सबस्क्रायबर्स झालेत आपले. थँक्यू. आय लव्ह यू. गुड नाईट.